नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि बारामतीकरांचे दादा अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। त्यांच्या पश्चात होणाऱ्या धार्मिक विधींबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। पवार कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांचे उत्तर कार्य पारंपरिक पद्धतीने न वाढवता अत्यंत साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलंय की अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व आवश्यक धार्मिक विधी आणि सोपस्कार पूर्ण करण्यात आलेत। नियमाप्रमाणे 6 तारखेला होणारा 10व्याचा दशक्रिया विधी स्वतंत्रपणे केला जाणार नाहीये। दादांचा स्वभाव नेहमीच रोखटोक आणि वेळ वाचवणारा होता। त्यांच्या याच कार्यपद्धतीला स्मरून कुटुंबाने अनावश्यक विधी टाळून साधेपणा जपण्याचा निर्णय घेतलाय। अजितदादांचं आणि बारामतीचं नातं केवळ राजकीय नव्हतं, तर ते कौटुंबिक होतं। त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या विधीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र कुटुंबाच्या या निर्णयामुळे आता कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना आपापल्या परीने श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन पवार कुटुंबियांकडून करण्यात आलंय। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।